आणि मला वाटतं की माणूस मेल्यानंतरही किंवा त्याचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या रूपामध्ये मान्यवर आणि समोर जमून सगळे पेशंट सगळे चांगले पेशंट म्हणा. माझं संपूर्ण नाव विलास मारुतीराव कुंडुरे, राहणार शहापूर, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड. जवळपास मला सुरुवात कशा पद्धतीने करेन थोडक्यात सांगेन आणि मी जास्त वेळ घेता 2 मिनिट या ठिकाणी बोलणार आहे. सुरुवात मला मळमळ होणे, उलटी होणे सर्वसामान्य सिम्पटम होते. सगळ्यांना ते समजते की ताप येणे, फेवर किंवा उलटी होणे, उलटी होणे. त्यानंतर आपण काय करतो, मेडिकलला जातो, कोणतीतरी गोळी घेतो आणि आपापलं ट्रीटमेंट करतो. अशा पद्धतीनेच माझ्या बाबतीत असं झालेलं आहे. आणि जवळपास मी 10 ते 11 वर्ष जवळपास डायलिसिसवर जिवंत होतो किंवा डायलिसिस मशीनवर माझं काम चालू होतं. 11 वर्षानंतर मला ग्रीन कॉरिडॉर, तसं मी पाहता मी 2014लाच रजिस्ट्रेशन केलं औरंगाबाद MGM हॉस्पिटलला सिडको येथे. त्या ठिकाणी मला थोडंसं का म्हणजे माझाच विश्वास नव्हता की शंका होती की आपला नंबर काय येत नाही. जवळपास 10 वर्ष झालं, 11 वर्ष झालं तरी आपला नंबर काय येत नाही हा माझा अंधविश्वास होता किंवा त्यांच्यावरचं अविश्वास असं मला वाटत गेला. पण तसं काही नसतं, कारण रजिस्ट्रेशन केल्यानंतर नंबर वाईज प्रमाणे आपला हा नंबर लागत असतो. मग मी काय केलं की औरंगाबाद हा माझ्यासाठी सोयीचा नाही. तिथे 2024ला श्री गंगा हॉस्पिटल या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुरू झालं हे मला माहीत झालं आणि मी त्या ठिकाणी MGMचं जे माझं रजिस्ट्रेशन होतं ते कॅन्सल करून मी या ठिकाणी जवळपास जून 2024ला मी या ठिकाणी रजिस्ट्रेशन आणलं. मग लगेच ऑक्टोबर 2024 गुरुवार, मला आजही तारीख आठवण आहे, त्या दिवशी मला सरांचा फोन आलं की तू थोडासा येऊन जायशील का. हा तेवढाच आत्मविश्वास सरांनी दिला आणि मी त्या ठिकाणी गेला. मी काहीच विचार केला नव्हता कशा संदर्भात त्यांनी मला बोलवलं. मग गेल्यानंतर कळालं की सरांनी म्हटलं की या ठिकाणी अवयवदान होणार आहे, तू तयार आहेस का, तुझी तयारी आहे का. मग मी थोडा विचार केला, घरांचाही विचार करावा लागते कारण दवाखाना म्हटल्यानंतर त्या ठिकाणी मनुष्यबळ सोबत आणखी आर्थिक बळ सुद्धा असणं आवश्यक आहे. सरांनी मला एवढं धीर दिलं त्या ठिकाणी त्यावेळेस, तू फक्त ऍडमिट हो, नंतर पैशाचा इंतजाम तू नंतर परत केव्हाही कर किंवा दुसऱ्या दिवशी केलं तरी चालेल असं आत्मविश्वास दिल्यानंतर मी काही न विचार करता लगेच ऍडमिट झालं. मग सरांनी त्या ठिकाणी लगेच ट्रीटमेंट सुरुवात केली. मग त्या ठिकाणी जे काही आर्थिक बाब असेल त्याचा विचार सरांनी केलाच नव्हता. जेव्हा तुझे वडील येतील दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत जरी आले असतील तेव्हा तू जरी फीस भरलं तरी चालेल एवढा आत्मविश्वास दिला. त्याबद्दल मी सरांचं त्या ठिकाणी मी धन्यवाद करतो. कारण सर्वात महत्वाचं असतं आर्थिकचा समस्या. ज्या आता माझा एक मित्र आहे ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्याला काहीतरी 1-2 लाखाचं कमी पडलं होतं त्या ठिकाणी. त्याचं ग्रीन कॉरिडॉरमध्ये नंबर लागलं होतं माझ्या अगोदर. पण त्या ठिकाणी त्याला 2 लाखासाठी त्याचं अवयवदानचं जे काही दान आलेलं होतं ते त्यांना रुकलं. ते असं होऊ नये, कोणाच्याही बाबतीत असं होऊ नये. या गंगा हॉस्पिटलमध्ये तसं झालेलं नव्हतं. त्यामुळे मी कॉन्फरन्स मी त्या ठिकाणी गुरुवारी ॲडमिट झालो आणि शुक्रवारी सकाळी ग्रीन कॉरिडॉरनं जे सार्थक, त्या मुलाचं नाव आहे सार्थकने, खरंच अवयवदान करून स्वतःच तर अवयवदान केलं, त्यासोबत 2 ते 3 माणसांना त्यांनी जीवन ठेवलं. हे त्याचं खरं स्वरूप आहे, या ठिकाणी मी बोलत आहे. आणि माझं जे डायलिसिस झालं जवळपास 10 ते 11 वर्ष मला डायलिसिस कसं असतं हे मला अनुभव आला. त्यामध्ये बऱ्याच वेळेस समस्या आल्या डायलिसिसमध्ये. त्या काही वेळेस इंजेक्शन कंपाऊंडर टोचताना किती त्रास होतं हे त्यांनाच अनुभव असतं. मी म्हणतो ज्या डायलिसिस जिवंत दुश्मनाला सुद्धा येऊ नये असा क्रिटिकल काय म्हणतात क्रिटिकल असतं डायलिसिस म्हणजे. एवढं मी बोलतो आणि मला जास्त बोलायचं होतं पण माझं थोडंसं